हे मी आता कणिक घेतलेली आहे. कणिक घेत आहे मी. हे आपले कांद्याचे पराठे, नाश्ता, सकाळचा नाश्ता कांद्याचे पराठे. तर आपण कणिक घेतलेली आहे. हे अंदाजे मी 2 वाटी कणिक घेतलेली आहे. त्याच्यात आपण हे तांदळाचं पीठ, मैं हिंदी में पण सांगणार है। ये पराठे बना रही हूँ मैं, कांदे के प्याज के पराठे बना रही हूँ। उसके लिए देखो मैंने गेहूं का आटा लिया हूँ। गेहूं का आटा, इसमें ये चावल का आटा डाल रही हूँ मैं, ये 2 चम्मच। हे तांदळाचं पीठ टाकत आहे मी याच्यात। छान म्हणजे क्रिस्पी होते याच्यात, खुसखुशीत पराठा होते, म्हणून हे तांदूळचं घेतलेलं आहे मी पीठ। हे तांदूळचं पीठ आणि त्याच्यात हे 4 चमचे बेसन घेणार आहे। हे पहा, हे पहा, छान खूप टेस्टी होते, करून बघा तुम्ही असं। आता याच्यात मी साहित्य टाकणार आहे। हे पहा, हे कांदा घेतलेला आहे मी, ये प्याज काट के लिया हूँ मैंने, ये डाल रही हूँ इसमें। बहुत प्याज डालने से बहुत सुंदर होता है, ज़्यादा प्याज डालने का। और ये अजवाइन, थोड़ा बेसन होने की वजह से थोड़ा अजवाइन डालूँगी मैं, बहुत सुंदर होता है ये देखो। इसको थोड़ा ऐसे मालिश करके, हाथ में से मालिश करके ऐसे ये डाल देने का अजवाइन। और नमक स्वादानुसार, किसी को ज़्यादा लगता है किसी को कम, इसलिए अपन नमक की मात्रा हिसाब से डालेंगे। लाल मिर्च पाउडर, थोड़ी डालेंगे, क्योंकि अपन इसमें लहसुन अदरक का पेस्ट डालेंगे, इसलिए अपन लाल मिर्च पाउडर, हे लाल तिखट, हळद हे टाकत आहे मी। आणि पहा, याच्यासाठी आता मी हे थोडंसं कोथिंबीर टाकून देते, बाकीचं आपण वाटणात वाटणार आहे। तर पहा, हे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, हे आपण वाटून घेणार आहे। याच्यात टाकायला जिरा घेतलेला आहे, जिरा पण टाकून देणार आहे। आलं आणि मिरच्या, त्या हिरव्या मिरच्या, याचं वाटण तयार करून आपण टाकणार आहे। तर पहा, खूप सुंदर होते। हे आपण कापले म्हणजे व्यवस्थित वाटणं होते। पहा, आता याच्यात मी वाटण थोडं, याच्यात मी आधी सांगितलेलं आहे तुम्हाला का थोडं या वाटणामध्ये थोडं मीठ टाकायचं, म्हणजे लवकर वाटल्या जाते। आणि आपण चुलीवर तावा पण ठेवून देणार आहे, म्हणजे तावा तोपर्यंत आपला गरम होते। अरे पहा, आता आपण हे तावा ठेवून देणार आहे, तावा तापते तोपर्यंत आपण हे तयार करणार आहे साहित्य। हे पहा, आता मी हे वाटण तयार करत आहे, खूप छान होते पहा। हे वाटण आपण टाकून याचे पराठे, कांद्याचे पराठे करणार आहे, खूप सुंदर होते। या पद्धतीने टेस्टी होते। हे कोथिंबीर पण थोडं आपण वाटून घेणार आहे याच्यात। करून बघा तुम्ही एक वेळा असं, या पद्धतीनं खूप सुंदर होते। आणि टेस्टी पराठे तुम्ही कधी
खाल्ले नसन असे पराठे. आणि विशेष म्हणजे चुलीवरचे पराठे करून बघा तुम्ही असे. हे आपलं वाटण झालेलं आहे. आता हे खूप छान वाटण आपण टाकणार आहे याच्यात. हे पहा, हे वाटण आता मी याच्यात टाकून देणार आहे. आणि मीठ आपण टाकलेलंच आहे, पूर्ण साहित्य. आता पहा किती सुंदर होते हे पराठे. आपण आता मळून घेणार आहे हे कणिक छान. या पद्धतीनं तुम्ही करून पहा. आपल्याला लागलं तर आपण पीठ अजून घेणार आहे याच्यात. थोडं थोडं मळायचं आणि पीठ वरून टाकायचं. छान होते. चुलीवरचे पराठे करून बघा तुम्ही एक वेळा. थोडं पीठ टाकते. हे पीठ टाकून घेणार आहे. आपला तवा पण गरम होत आहे. पराठे आपले लवकर होणार आहे. छान टेस्टी होतात हे पराठे. सकाळच्या नाश्त्याला तर खूपच छान आहे. पहा, खूप सुंदर आपले कांद्याचे पूर्ण कांदा दिसत आहे आपला. या कांद्याचे पराठे खूप सुंदर होणार आहे. आपण आता करणार आहे कांद्याचे पराठे. याच्यात आपण काय करायचं, थोडं तेल टाकायचं म्हणजे छान फुगतात. हा आपला तवा पण तापलेला आहे छान. आता आपण हे पराठे करणार आहे. खूप सुंदर पराठे होते आणि टेस्टी.
छान कांदे दिसत आहे याच्यात. अजून आपण तयार करून घेणार आहे तोपर्यंत. किती छान पराठा होत आहे. चुलीवरचा, विशेष म्हणजे चुलीवरचा खूप सुंदर होते. करून पहा तुम्ही या पद्धतीनं. मी साहित्य टाकलेलं आहे. छान पाटावर वाटून मसाला तयार करून आणि पराठा करत आहे मी. कलर आलेला आहे पराठ्याला. किती सुंदर कलर आलेला आहे. पहा किती छान क्रिस्पी पराठा झालेला आहे आपला. आता मी हे काढून घेणार आहे. आता दुसरा पराठा टाकत आहे. हे पहा. चुलीवरची चव एकदम सुपर चव असते. लाजवाब, खूप सुंदर होते. चूल्हे पे किए पराठे बनाकर देखो, ऐसे बहुत सुंदर होते हैं और बहुत टेस्टी, बहुत क्रिस्पी पराठे हैं. प्याज के पराठे हैं ये. इसमें सिर्फ प्याज डाल के मैं पराठा बना रही हूँ.
और बहुत ही टेस्टी पराठे बनते हैं ये प्याज के। देखो कितने सुंदर हो रहे हैं ये पराठे, बहुत ही सुंदर हो रहे। चूल्हे के ऊपर के टेस्टी कांदे के पराठे, देखो हम टेस्ट करेंगे इसको, बहुत टेस्टी बने हैं।